वैकमचा सत्याग्रह वर्षभराहून अधिक काळ चालला होता, पण शेवटी तो आपल्या अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही. मग प्रश्न असा होता, इतक्या मोठ्या संघर्षानंतरही बदल का झाला नाही? याच प्रश्नाचं उत्तर शोधताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अशा व्यक्तीचा उल्लेख केला, ज्यांच्याकडे त्या काळात संपूर्ण देश आशेने पाहत होता. ते होते महात्मा गांधी. सन 1925 निपाणी येथील परिषदेत बोलताना बाबासाहेबांनी गांधीजींबद्दल अत्यंत संतुलित भूमिका मांडली. ते म्हणाले, देशात सामाजिक अन्याय दूर करण्याचं पवित्र कर्तव्य प्रत्येक भारतीयाने पार पाडलं पाहिजे आणि या सामाजिक प्रश्नाचं महत्त्व देशासमोर ठामपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये महात्मा गांधींचं स्थान महत्त्वाचं आहे. कारण गांधीजी वारंवार सांगत होते, हिंदू मुस्लिम ऐक्य आणि अस्पृश्यता निवारणाशिवाय स्वराज्य पूर्ण होणार नाही. हा विचार बाबासाहेबांनीही मान्य केला, पण इथेच त्यांनी एक चिकित्सक निरीक्षण मांडलं. ते म्हणाले, गांधीजींनी खादीचा प्रसार आणि हिंदू मुस्लिम ऐक्य यासाठी जितका आग्रह धरला, तितक्याच ताकदीने अस्पृश्यता निवारणासाठी आग्रह धरला असता तर कदाचित परिस्थिती वेगळी दिसली असती. बाबासाहेब एक उदाहरण देतात. जसं काँग्रेसमध्ये खादीला महत्त्व देण्यात आलं, तसं अस्पृश्यता निवारण स्वीकारल्याशिवाय काँग्रेसमध्ये प्रवेश नाही अशी अटही घालता आली असती. हा मुद्दा मांडताना बाबासाहेब गांधीजींचा अपमान करत नाहीत, उलट ते लगेच पुढे म्हणतात, असो, कारण ज्या काळात अनेक जण अस्पृश्यांच्या प्रश्नापासून दूर राहिले, त्या काळात गांधीजींनी दाखवलेली सहानुभूती महत्वाची होती. याच भावनेतून वैकम मधील प्रश्न सुटावा म्हणून गांधीजी स्वतः तेथे गेले आणि त्यांनी तेथील ब्राह्मण नेत्यांसमोर 3 मार्ग सुचवले. पहिला, जनतेचं मत घ्या. दुसरा, शास्त्रांचा निर्णय विद्वान पंडितांकडून करून घ्या. आणि तिसरा, निवडक पंचांमार्फत हा वाद सोडवा. पण बाबासाहेब सांगतात, या तिन्ही सूचनांना नकार देण्यात आला. अस्पृश्यांना सार्वजनिक रस्त्यावरून जाण्याची परवानगी देण्यास नकार कायम राहिला आणि एवढंच नाही, तर त्या निर्णयाचं समर्थन धार्मिक शास्त्रांच्या आधाराने करण्यात आलं.